संत मोझरकर महाराज विचार. जयगुरु. जयगुरु मंडळी, माझा आवाज येतो का? आवाज येत असल्यास आणि चित्र स्पष्ट दिसत असल्यास मला थोडीशी सूचना करा, कॉमेंट्स द्या. मंडळी जयगुरु. जे कोणी आता संत मोझरकर महाराज विचार मंच या फेसबुक लाईव्ह पेजवर असतील त्या सर्व गुरुदेव उपासकांना नम्र विनंती आहे, त्यांनी एखादी कॉमेंट्स करावी जेणेकरून मला कळेल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का. मंडळी जयगुरु. जयगुरु दादा. याच्यावर आमचे ज्ञानराज दादा बायस्कर यांची कॉमेंट्स आलेली आहे. या ठिकाणी येतो आहे ना? धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी बरीचशी मंडळी संत मोझरकर महाराज विचार मंच या फेसबुक लाईव्ह पेजच्या माध्यमानं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा आणि सकल संतांचा विचार समाजापर्यंत कसा पोहोचल या उद्देशाने आमचे पुरुषोत्तमजी बायस्कर दादा आणि ज्ञानराजी बायस्कर हे हा एक प्रयत्न चालवत आहेत. आणि या प्रयत्नाला कुठेतरी माझा देखील हातभार असावा, कुठेतरी माझ्या देखील याच्यामध्ये या यज्ञामध्ये थोडी आहुती असावी या उद्देशानं आज मी तुमच्याशी हितगुज साधण्यासाठी एक लाईव्ह येण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आणि आजचा आपला जो विषय आहे तो सुंदर असा विषय आहे, सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. माझ्या माऊली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या देखील जिव्हाळ्याचा अत्यंत हृदयस्पर्शी विषय आहे. जीवा भावानं जवळ मी पाहिलं माझं गावच मंदिर शोभलं, हे वंदनीय राष्ट्रसंतांचं सुंदर असं भजन होतं. आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रसंतांचा उद्देश यातून स्पष्ट होतो. म्हणून आपण या ठिकाणी आजच्या प्रवचन रूपी या सेवेला सुरुवात करतो आहे. मंगल स्वरूप तो आप हो, हम तो तुम्हारे दास है, तुम्हारी कृपा मंगल करे, ऐसा रहे अभ्यास, यही चाहते मंगल करन, नित ख्याल हम पे दीजिए, हे सतगुरु हम बाल को पर नए नवर का कीजिए, हे सतगुरु हम बाल को पर नए नवर का, नए नवर का, नए नवर का कीजिए. अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठविता महा पुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. चराचरामध्ये वास करणारी श्री गुरुदेव शक्ती माऊली वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि मंडळी, खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जे प्रेम होतं, त्यांचा जिव्हाळा होता, जे खऱ्या अर्थानं त्यांच्या अवघ्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं गमक काय होतं तर खेड होतं आणि खेड्यातला माणूस होता. मानवी जीवनाचा उद्धार खऱ्या अर्थानं वंदनीय राष्ट्रसंत आणि इतरही संतांच्या विचाराचा जर आपण खऱ्या अर्थानं अभ्यास केला, खऱ्या अर्थानं इतर संतांच्या विचारापर्यंत पोहोचण्याचा किंबहुना त्यांच्या आदर्श साहित्याचा जर आपण खऱ्या अर्थानं अवलोकन केलं तर त्यांचा त्या अवलोकनातून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांचा जिव्हाळा, त्यांचं प्रेम खऱ्या अर्थानं माणसाप्रती होतं, त्यांचं खऱ्या अर्थानं मानव उद्धार आणि खऱ्या अर्थानं गावाचा उद्धार. वंदनीय राष्ट्रसंतांनी मोठं ग्रामगीतेमध्ये सुंदर असं लिहिलं, ग्राम हेची मंदिर
त्यातील जन सर्वेश्वर. गाव ही मंदिर आहे, पण खऱ्या अर्थानं मित्र हो, आज गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा किंबहुना काही अलीकडे जे तरुण युवा पिढी आहे त्याचा बदललेला आहे. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, शहराकडे गेलेला माणूस गावाकडे फिरकून पाहत नाही. गावाकडे खऱ्या अर्थानं त्याचं दुर्लक्ष होतं. गावात मायबाप, आम्हाला जन्म घालणारी मायबाप गावात असते. कबाड कष्ट करून राबून खऱ्या अर्थानं आम्हाला त्या काबिल केलं असतं की आम्ही शहरापर्यंत पोहोचावं. पण शहरात पोहोचल्यानंतर या गावच्या मातीचा विसर आम्हाला पडावं, याच्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वारंवार जागृत करण्याचा प्रयत्न केला. वारंवार खऱ्या अर्थानं आम्हाला सजग करण्याचा प्रयत्न केला. पण मित्र हो, एवढी भुरळ पडली होती, शहराचं एवढं वेळ आम्हाला लागलं होतं की आज खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, या देशामध्ये एक महामारी निर्माण झाली. कोरोना सारखा संसर्ग आजार आला, कोणाला माहित नव्हतं. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, प्रभू परमात्मा पांडुरंग जो ईश्वर आहे, ज्या ईश्वराच्या सत्तेने हे जग चालतं, हे विश्व चालतं, त्याची अगाध किमया आहे. उणे दिशे ते पूर्ण करी. जे काही कमी असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न ज्याप्रमाणे संत करतात, त्याचप्रमाणे त्या सृष्टीचं नियंत्रण ठेवण्याचं काम देखील हे प्रभू परमात्मा पांडुरंग आणि ईश्वरीय शक्ती करत असते. अलीकडे आपण पाहतोय, लोक सांगतात, चर्चा करताना लोक करतात की विज्ञान युग आहे, विज्ञान युग आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी हा विज्ञानवादी नव्हता, तर विज्ञानाला जन्म घालणारा संत होता. आम्ही विज्ञानवादी आहे, केवळ विज्ञानाचा जागर करताना फिरतोय. पण खऱ्या अर्थानं राष्ट्र संतांनी आमची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, किंबहुना आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अध्यात्म और विज्ञान के सहयोग से सब हो सुखी, सहयोग समता से यही सृष्टि करे हम स्वर्ग की. वंदनीय राष्ट्र संतांनी सांगितलं, माय बाप हो, खऱ्या अर्थानं आम्हाला जागवण्याचं या संतांनी वारंवार प्रयत्न केला. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, निद्रेचं सोंग घेतलेल्या माणसाला जागवता येत नाही, त्याचप्रमाणे आमचं देखील झालं. आम्हाला कळतं, आम्हाला ईश्वरी शक्तीचा खऱ्या अर्थानं आम्हाला माहिती आहे ईश्वरी शक्ती काय आहे, पण खऱ्या अर्थानं मानायला तयार नाही. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आम्ही गुलाम झालेलो आहोत. म्हणून आज जी परिस्थिती आमच्या गावावर परिस्थिती निर्माण झालेली आहे, अवकडा अशी का आली बा भारता तुझ्या देहाला, भारता तुझ्या देहाला. गुलामासारखे लोक जगायला लागले. देशाला अवकळ आली का आली हो? खऱ्या अर्थानं या देशाचा कुणी आत्मा असेल तर ते खेड आहे, ते गाव आहे. कारण त्या जगाला पोसणारा, जगाचा पोशिंदा खेड्यात असतो, तो मरतोय म्हणून जगावर अवकळ आलेली आहे. हे आम्हाला मानता आलं पाहिजे, हे खऱ्या अर्थानं जाणता आलं पाहिजे, हे समजून घेता आलं पाहिजे. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला झगमगाट, शहरातल्या झगमगाटात एवढे हरवून गेलो की खऱ्या अर्थानं आम्हाला मातीचा विसर पडला, आमच्या मातेचा विसर पडला, आमच्या पित्याचा विसर पडला, आमच्या आदर्श गुरुजनांचा आणि संतांच्या विचाराचा, साहित्याचा विसर पडला. त्यामुळे हे दारिद्र्य आमच्या वाट्याला आलं. राष्ट्रसंतांचं तर स्वप्न होतं, अरे रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ. राष्ट्रसंतांनी सांगितलं, माय बाप हो, राष्ट्रसंतांच्या जीवनाचा, अवघ्या आयुष्याचा जर विचार केला, त्याचं चिंतन केलं, तर राष्ट्रसंतांचं, माझ्या गुरुमाऊलींचं सर्वात जास्त जर प्रेम कुणी असेल तर ते खेड्यावर होतं, गावावर होतं. कारण राष्ट्रसंतांनी युग संजीवनी ग्रंथराज ग्रामगीता निर्माण करताना केंद्रबिंदू या मातीत राबणारा जगाचा पोशिंदा शेतकरी ठेवला. का तर खऱ्या अर्थानं अवघ्या विश्वात कितीही सुबत्ता असली, कितीही जगण्याची साधनं असली, तरी जगायला खऱ्या अर्थानं अन्न लागत. आणि ते अन्न ज्याच्या कारखान्यात जन्माला येतं तो आहे जगाचा पोशिंदा शेतकरी. म्हणून राष्ट्रसंतांनी ग्रामगीता ग्रंथ लिहिताना सर्वात आधी अर्पण पत्रिकेमध्ये तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, इतरांचं लक्ष तुझकडे वळू, मानवतेचे तेज झळझळो,
विश्वा माझी या योगे. अरे स्वातंत्र्याकरिता उडी घेशी मजा भोगती तरची, ऐशा भोळ्या शंकराशी सौख्य लाभावे सर्वदेशी. काय काय लिहिलं हो. पण खऱ्या अर्थानं माय बाप हो हा विसर पडलाय. हे खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो ही विनाशाकडे वाटचाल आहे. कारण जगाचा पोशिंदा शेतकरी आज आत्महत्या करतो. कारखानदाराची कारखानी वाढताना पाहिली, श्रीमंताचा पैसा वाढताना पाहिला. हो सगळं वाढत असताना तुम्हाला सांगतो एका गाडीच्या 10 गाड्या झाला, सर्व सुबत्ता आली. पण माझा शेतकरी खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो नाडवल्या जात आहे. शेतकऱ्याकडे तुम्हाला सांगतो बाजारात गेला तर बाजारात त्याचा जीव घेतला जातो. व्यापारी अडते, दलाल त्याला त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करतात. इकडे पाहावं, इकडे शेतीत राबता राबता शेतकरी जगणं जेरीस आलं, एवढी परिस्थिती निर्माण झाली. आणि याही परिस्थितीतून वाट काढतोय. आणि तो कुणासाठी? कुणासाठी की माझं गाव जगावं. कारण तो गावाला मंदिर समजतो आणि त्या गावात राहणारे जे जीव आहेत त्या जीवांना खऱ्या अर्थानं नरतोची नारायण परमेश्वराची अवतार समजतो. आणि एवढा भोळा शंकर राष्ट्रसंतांचं स्वप्न होतं बापू. राष्ट्रसंतांचं स्वप्न होतं की खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, शेतकऱ्याला सुखीचे दिवस आले पाहिजे, त्याच्या जीवनात समृद्धी. जब किसानों की देखू भलाई मैंने खुशिया मनाई. त्याचं कारण होतं हो, त्याचं कारण एक होतं की क्योंकि दुनिया का पोशिंदा वो है, उसमें थोड़ी जरा सी नबू है, साफ दिल का वो प्यारा रघु है, उसने करना न सीखा बहाना. त्यानं आयुष्यात बहाना करणे त्याच्या डिक्शनरीतला शब्द नव्हता. उदार विचाराचा, उदार अंतकरणाचा, जगाचा पोशिंदा शेतकरी ज्या खेड्यात राहतो ते खेड जगलं पाहिजे. माय बापू हो तुम्हाला सांगतो शहरातली कारखाने बंद पडली. कोरोनानं आम्हाला आमची माणुसकी दाखवली, आमची खरी जागा दाखवली. हाही एक खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो कितीही विज्ञानाचा जागर करणारी लोक सांगत असतील की हे हा व्हायरस आहे, अमुक आहे, पण तुम्हाला सांगतो हेही जगाच्या नियत्याने, जगावर नियंत्रण ठेवणाऱ्या त्या प्रभू परमात्मा पांडुरंगाची किमया आहे. पण खऱ्या अर्थानं ती नेक दृष्टी आमच्यात असली पाहिजे, ते समजण्याची खऱ्या अर्थानं वृत्ती आमच्यात असली पाहिजे, ती मानसिकता आमच्यात. पण केवढा अहंकार झाला, आम्ही अहंकारात गडल्या गेलो, आम्हाला एवढा अहंकार झाला. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो राष्ट्रसंतांनी तिथे देखील जागवण्याचा प्रयत्न केला, ते देखील सांगण्याचा. कारण ऐसी फजीती कर प्रभु तब याद तेरी आएगी, हम तो बड़े बेईमान नहीं तो तेरी खबर ही भूल जाएगी. रख दुख के संसार में हम तब तो पुकारेंगे तुझे, नहीं तो बड़ा मोह है नहीं याद आती मुझे. आम्हाला आठवण येणार नाही. ताप आला की देव माझा बाप, आणि अंगातला गेला ताप की मीच देवाचा बाप. ही वृत्ती, अहंकारी वृत्ती, ही विनाशकारी वृत्ती आमच्यामध्ये बळावली. तिथे अभाव झाला संत साहित्याचा, संत विचाराचा. त्याचा जागर ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे, जो माझ्या माऊली राष्ट्रसंतांनी पायाला भिंगरी बांधल्यागत समाजाची भ्रमंती केली. गाव आणि गाव माणसाच्या काना कोपऱ्यापर्यंत तुम्हाला सांगतो गल्ली बोळात शिरणारा हा महात्मा प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घ्यायला लागला. प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला, जगाच्या काना कोपऱ्यात गेला आणि सांगायला लागला बाप हो जगाचा पोशिंदा खेड्यात असतो. पण आज परिस्थिती काय निर्माण झाली, तो कुणीतरी बाबडीच्या झाडाला, वाढल्या बाबडीच्या झाडाला गळफास घेतो, विषारी औषध प्राशन करून मरतो, स्वतःच सरण स्वतः रचून त्याच्यावर झोपून चितेला आग लावतो, तर कुणी गिरी डोहात आत्महत्या करायला लागला. ही खऱ्या अर्थानं विनाशाकडे जाण्याची वाटचाल आहे, ही नांदी आहे खऱ्या अर्थानं विनाशाची. म्हणून खऱ्या अर्थानं हे जग समृद्ध व्हावं असं वाटत असेल तर माझं गाव जगलं पाहिजे. त्याच्यासाठी राष्ट्रसंतांनी सांगितलं तुझं गावच नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला फिरत. गावी राती गरीब उपवाशी, अन्न शस्त्र लावितो काशी, हे दान नव्हे का व्यर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. आम्ही प्रतिष्ठा,
आणि खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागलं. तुम्हाला सांगतो, एकदा एका फोटोग्राफरच्या दुकानावर लिहिलं होतं, 20 रुपयात 4 फोटो, 50 रुपयात त्यापेक्षा तुम्ही आहेत त्याच्यापेक्षा वेगळे फोटो, आणि 100 रुपयात 4च फोटो, मात्र तुम्ही आहात त्याच्यापेक्षा फारच वेगळे फोटो. ती पाटी दुकानाच्या समोर लावली, ग्राहक यायला लागले आणि ग्राहकांना तो फोटोग्राफर विचारायला लागला, 30 रुपयात 4 फोटो आहेत, 50 रुपयातही आहेत त्यापेक्षा थोडे वेगळे, आणि 100 रुपयात 4च फोटो आहेत, मात्र तुम्ही आहात त्यापेक्षा फारच वेगळे. कुठले फोटो काढायचे? लोकांनी पसंती काय दिली असावी? विचार करा. लोकांनी पसंती दिली 100 रुपयात 4 फोटो काढायचे. आम्ही आहेत तसे आम्हाला मान्य नाही, आम्ही आहोत त्यापेक्षा आम्ही वेगळं दिसलो पाहिजे. खऱ्या अर्थानं वास्तविकता आम्ही काय आहोत, मैं कोण हूं, मी कोण आहे त्याची खऱ्या अर्थानं मला माझी ओळख मी विसरलो. म्हणून खऱ्या अर्थानं हे दुःखाचं समूळ आहे, हे विनाशाकडे जाण्याची खऱ्या अर्थानं वाटचाल आहे. म्हणून मित्र हो, तुम्हाला सांगतो की ग्रामसेवाची ईश्वर सेवा, तोची सर्वांच्या सुखाचा ठेवा, परी काही असुरही असती गावा यज्ञभंग करावे. काही वाईट वृत्ती गावामध्ये असते, ते गाव खऱ्या अर्थानं नाशवण्याचा प्रयत्न करतात. गावाला कुठेतरी बाधा, गावाला कुठेतरी इजा पोहोचवण्याचं काम करतात. पण त्याही संघर्षातून तुम्हाला सांगतो संतांनी तेवढे कष्ट घेतले. संत तुकोबारायाचं उदाहरण जर डोळ्यासमोर ठेवलं, संत तुकोबारायांनी नानाविध छळ सहन केला, तरी हा संत ज्या मार्गाने निघाला होता त्या मार्गाने चालता राहिला, म्हणून ते संत झाले. ओ समाजातले जंत संपवण्यासाठी ज्यांचा जन्म होतो त्यांचं नाव संत आहे. हे संत दुनिया में जगे तबही तो दुनिया है खड़ी, उनके ही पुण्य प्रताप से जो आज तक ही ना ढली. इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संत ही का पुण्य है जो आज तक ही ना ढला. एवढं संतांचं पुण्य आहे भाऊ. कोरोना सारखा संसर्ग आला, लोक मरायला लागले, त्या कोरोनाने एकच गोष्ट आम्हाला दाखवली खऱ्या अर्थानं की आम्ही जगावं कसं. दुबईत असलेला माणूस वरून चालायला लागला होता, अमेरिकेत असलेला माणूस इथून आम्हाला खऱ्या अर्थानं कमी लेखायला लागला होता, कोणी लंडनला होता तो आम्हाला तुच्छ समजायला लागला होता, कारण त्याची श्रीमंती, फ्लॅट, गाडी, माडी. आता गाडी तिथंच राहिली, माडी तिथंच राहिली, बंगलाही तिथंच राहिला, फ्लॅटही फ्लॅट झाला, आणि हा आपल्या शेतकरी राब राब राबणाऱ्या बापाकडे परत आला. तुम्हाला सांगतो जगातली सर्व कारखाने बंद पडली, पण माझ्या शेतकऱ्याचा, माझ्या बापाचा कारखाना आजही सुरू आहे. आणि तो तिथून अमेरिकेतून खऱ्या अर्थानं आम्हाला तुच्छ समजणारा, आम्हाला कमी लेखणारा, शेतकरी म्हणून आमची तर उडवणारा, इथल्याच मातीत जन्मलेला जेव्हा परत आला तेव्हा त्याच्या चोचीत भरण्याचं काम, त्याच्या चोचीत घास पुरवण्याचं काम फक्त माझ्या शेतकऱ्यांनी केलं. म्हणून मित्र, म्हणून विनंती आहे की माझ्या शेतकऱ्याचं खेड जगलं पाहिजे. ज्या दिवशी माझ्या शेतकऱ्याचं, कारण खेड हे जगाच्या विश्वाचं, तुम्हाला सांगतो हे विश्व चालवणारे एक केंद्र आहे, विश्व चालवणार. राष्ट्रसंतांनी तर ग्रामगीतेमध्ये मोठं सुंदर लिहिलं, मोठं सुंदर उदाहरण दिलं. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगताव दशा येईल देशा. गाव भंगायला लागलं, गाव बकाल व्हायला लागलं की तुम्हाला सांगतो जगाची कामना करणं, विश्वाची कामना करणं चुकीची आहे. पण विश्वात खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो जर आनंद, समृद्धी, सुख आणि ऐश्वर्य नांदावं असं वाटत असेल, की भारत माता खऱ्या अर्थानं सुखी, समृद्ध, संपन्न असावी वाटत असेल, तर आमच्यातला परोपकारही जागा करावा लागेल. आम्हाला या बिकट परिस्थितीमध्ये माझ्या खेड्यातला शेतकरी, आज परिस्थिती अशी निर्माण झाली, लॉकडाऊन झालं, संचारबंदी, वेगवेगळे कलम इथे लागू झाले, 144, 188, परिस्थिती विदारक निर्माण झाली.
जो माणूस जिथे होता तिथेच थांबला. तर तुम्हाला सांगतो, सरकारी नोकरदार, कारखानदार आहे, गडगंज संपत्तीवाले आहेत, ते काहीतरी काही दिवस जगून घेतील. पण जो खऱ्या अर्थानं तुम्हाला मला जगवणार आहे, तो आज तुम्हाला सांगतो सावकाराच्या दारात ही परिस्थिती निर्माण झाली. शेत कसं फिरावं, त्या शेतातून निघणार एका दाण्याचं 100 दाणे घेऊन निघणार कणीस तुमच्या माझ्यासाठी कसं निर्माण करावं, हा पेच निर्माण झाला. आणि या परिस्थितीत तुम्हाला सांगतो, या परिस्थितीत तुम्ही मी त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्याचं कारण आहे ईश्वर सेवाची गाव सेवा, तो सर्वांच्याची सुखाचा ठेवा. ईश्वराची सेवा, प्रभू परमात्मा पांडुरंगाची आमच्या ध्यानराज बायस्कर दादांनी सांगितलं, मोठं सुंदर उदाहरण आहे. ईश्वर सेवा म्हणजे ग्रामसेवा. गावाची जो आपल्या गावाची सेवा करतो तो कीर्तीने जगी मरतो. जो गावाची सेवा करतो, गाव म्हणजे खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या हाताने गावाची सेवा घडली पाहिजे. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो अनेक अशा गोष्टी आहेत. एकदाच उदाहरण तुम्हाला सांगतो, एक उदाहरण, थोडस उदाहरण, एक छोटस उदाहरण आहे. एका नदीला पूर आलेला होता, पावसाळ्याचे दिवस होते, नदीला पूर आलेला होता. नदी दुहिथडी भरलेली होती. आणि दुहिथडी नदी भरलेली असताना तुम्हाला सांगतो त्या नदीच्या पलीकडे जाण्यासाठी एक पांगळा माणूस, ज्याला पाय नव्हते, ज्याला चालता येत नव्हतं, तो त्या ठिकाणी होता. तो त्या ठिकाणी प्रयत्न करत होता, नदीत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. पुराचा त्याला अंदाज येत नव्हता आणि अंदाज आल्या आल्या बाहेर येत, पलीकडे जायचा मार्ग त्याला जमत नव्हता. आणि तिथेच एक आंधळा आला. आणि आंधळा आल्याबरोबर त्या आंधळ्याने देखील प्रयत्न केला. पण तो लंगडा माणूस त्याला सांगायला लागला, अरे आंधळे, जाऊ नको, पाण्याचा अंदाज तुला येणार नाही, पुराचा अंदाज येणार नाही, डुबून मरून जाशील. परी आंधळ्यानं प्रयत्न केला. दोघांचेही प्रयत्न असफल ठरले. त्या ठिकाणी एक साधू महात्मा आले. त्या साधू महात्म्यांना विचारलं, म्हणजे महात्मा, तुम्ही संत आहात, तुम्ही साधू आहात, उन्हे दिशे ते पूर्ण करी जगाचा तोल बोधे सावरी परी केल्याचा स्पर्श नसेल चमत्कारी संत ऐसे असा चमत्कार सांगा की आम्ही नदीच्या पल्याड जाऊ. तेव्हा त्यांनी सांगितलं, मित्र हो, मी या ठिकाणी आलो नसतो तरी तुम्ही पोहोचू शकले असते. पण खऱ्या अर्थानं आमच्यातला परोपकार संपला रे, एकमेकाला मदत करण्याची भावना संपली रे. हे खऱ्या अर्थानं दुःखाचं मूळ आहे. आणि ज्या दिवशी आमच्यामध्ये ही भावना निर्माण होईल त्या दिवशी तुम्ही नदीच्या पल्याड नव्हे तर 7 समुद्राच्या पल्याड देखील तुम्ही स्वतः जाऊ शकाल. साधू महात्माला त्यांनी नतमस्तक होत विचारलं, महात्मा आम्हाला मार्ग सांगा. तुमच्या बोलण्याचा किंबहुना अर्थ आम्हाला कळला नाही, पण तुम्ही सांगा. जेव्हा त्यांनी विनंती केली ते सांगायला, तेव्हा त्यांनी सांगितलं, ज्याला पाय नाही त्याला डोळे आहे, आणि ज्याला डोळे नाही त्याला पाय आहे. आता या प्रसंगातून तुम्हाला दोघांनाही पलीकडे जायचं आहे. आणि जाणे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असेल तर ज्याला पाय आहे त्यांनी पाय द्यावं, आणि ज्याला डोळे आहे त्यांनी डोळे द्यावं. महात्मा आम्हाला कळलं नाही, सांगा. ही विनंती केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आंधळ्याने, जो पंगू माणूस आहे त्याचे डोळे घ्यायचे. याचा अर्थ काय, त्याचे डोळे काढून घ्यायचे नव्हे, त्याला आपल्या खांद्यावर घ्यायचं. आंधळ्या माणसाने आपल्या पायाचा उपयोग करत नदीतून चालत जायचं, आणि ज्याला डोळे आहे त्यांनी सांगत जायचं. ही परिस्थिती जर समाजामध्ये निर्माण झाली अशी, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, ही जर परिस्थिती आमची निर्माण झाली एकामेकाला सहकार्य करण्याची, आंधळ्या पांगड्यासारखं आम्ही देखील हा 7 समुद्र, हा खऱ्या अर्थानं दुःखाचा जो डोंगर आमच्यावर निर्माण झालेला आहे, आज जी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे, याच्यातून मार्ग काढल्याशिवाय राहू नये. आणि ज्या दिवशी हे मार्ग निघायला ही वृत्ती आमच्यामध्ये निर्माण होईल त्या दिवशी माझ्या माऊली राष्ट्र संतांचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार. त्याचं कारण आहे तुम्हाला सांगतो, तुझ्या गावाची शाळा मोडली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका भजनामध्ये दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, तुझ्या गावाची शाळा मोडली, धर्मशाळा तू तीर्थाशी जोडली, हे दान नव्हे का व्यर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. आम्हाला मोठा आनंद येतो ज्या ठिकाणी आमच्या प्रतिष्ठेला खऱ्या अर्थानं अधिक अलंकारित केल्या जात असेल
त्या ठिकाणी अधिक महत्व दिल्या जात असेल त्या ठिकाणी आम्ही फार फार अधिक प्रयत्न करतो. पण खऱ्या अर्थानं ज्या मातीत जन्माला आलो त्याचा आम्हाला विसर पडतो. आम्ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं धर्मशाळा तीर्थाच्या ठिकाणी जोडायला लागतो. पण गावातल्या ज्या शाळेने तुम्हाला या काबिल केलं, एवढं मोठं केलं, त्या गावाला आम्ही विसरलेलो असतो. ही खऱ्या अर्थानं फार मोठं विनाशाकडे जाण्याचा खऱ्या अर्थानं आम्ही प्रयत्न करतोय. म्हणून राष्ट्रसंतांचं जे स्वप्न होतं, राष्ट्रसंतांनी सजग केलं माऊली. चलचल आपल्या गावाला, राहू नको रे शहराला, अन्न नाही तर मरशी उपाशी. किती वर्ष आधीच स्वप्न, किती वर्ष आधी ही भविष्यवाणी राष्ट्रसंतांनी केली. चलचल आपल्या गावाला, राहू नको रे शहराला. याचा अर्थ काय होता? शहरात कुणीच राहू नका चला ना, तर केवळ शहराच्या फॅशनचं वेड लागलेल्या लोकांसाठी हा शब्द होता. त्या ठिकाणी रिकामपणाचं फिरण्यापेक्षा आपल्या गावाकडे जा, आपल्या गावाकडे जा. आणि गावात खऱ्या अर्थाने ऐशा योजना घेऊन हाती करावी खेड्यांची दुरुस्ती. हे राष्ट्रसंतांचं स्वप्न होतं माऊली. म्हणून तशा पद्धतीच्या योजना जर आम्ही खेड्यामध्ये निर्माण केल्या, नानाविध कला, त्या कलेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो नानाविध कला जर आम्ही आमच्या विकसित केल्या. कारण राष्ट्रसंत तुकडोजी 11वा अध्याय, 12वा अध्याय, 13वा अध्याय, 14वा अध्याय या चारही अध्यायामध्ये गाव हा केंद्रबिंदू ठेवलेला आहे राष्ट्रसंतांनी. आणि गाव कसं जगावं, जो गावाची सेवा करतो, ही भावना आमच्यात कधी निर्माण होईल, तर ही भावना निर्माण करण्यासाठी तुम्हाला सांगतो राष्ट्रसंतांनी दोन सुंदर मार्ग सांगितले. दोन सुंदर मार्ग. तर सकाळची पहाटेची सामुदायिक ध्यान. तुझे ध्यान हे अंती येईल कामी. हे शेवटी माणसाच्या आयुष्याच्या कामी येणारं साधन म्हणजे ध्यान. तुझे ध्यान हे अंती येईल कामी, म्हणून प्रभू शरण आलो तुला मी. हे सामुदायिक ध्यान. आणि एक सायंकाळी सामुदायिक प्रार्थना. हम भिन्न हो इस देह से परतत्व से सब एक है. ते माणुसकीचं तत्व सांगणारी सामुदायिक प्रार्थना. आम्ही देहानं जरी विभिन्न असतो, वेगळे असलो, तरी खऱ्या अर्थानं आमचं माणूसपणाचं तत्व. हम हो पुजारी तत्व के. आम्ही पुजारी असलो पाहिजे, निश्चितच असलो पाहिजे, पण आम्ही तत्वाचे पुजारी असलो पाहिजे. आणि ते तत्व कोणतं, तर खऱ्या अर्थानं रुजलेल्या माणसाला पाहिजे, परोपकारी भावना आमच्यात निर्माण झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे गावावर प्रेम करणारे. कुठल्या तरी दगडाला त्यांनी सांगितलं, भाव तिथं देव ही संताची वाणी. तुमचा भाव खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रगट झाला पाहिजे. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रेम असलं पाहिजे, वात्सल्य असलं पाहिजे. त्या गावाप्रती खऱ्या अर्थानं तुमच्या मनामध्ये एक आस्था आणि आत्मीयता असली पाहिजे. त्या ठिकाणी तुम्हाला परमेश्वराचं दर्शन, साक्षात परमेश्वराचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर कुठे आहे? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपण. जे रंजले गांजले, त्या रंजल्या गांजल्या माणसामध्ये खऱ्या अर्थानं परमेश्वर आहे. म्हणून ती भावना आमच्यामध्ये निर्माण व्हावी. ती भावना खऱ्या अर्थानं निर्माण करण्याचं साधन, माणसाला माणूस बनवण्याचं जगाच्या पाठीवरचं साधन म्हणजे सामुदायिक प्रार्थना. विश्वी होऊ शकेल शांतता, तेथे गावाची कोण कथा. जिथे विश्वात शांतता स्थापन करण्याचं सामर्थ्य आणि शक्ती ज्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये निर्माण करून दिली. आमचा शुद्ध व्यवहार कसा असावा ते देखील आम्हाला सामुदायिक प्रार्थना. आमचं जीवन खऱ्या अर्थानं स्वर्गा समान कसं झालं पाहिजे त्याचं ज्ञान देखील आम्हाला सामुदायिक प्रार्थना. स्वर्ग म्हणजे आम्ही जी कल्पना करतो ती खुडी कल्पना आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी कीर्ती प्राप्त होते, ज्या ठिकाणी तुम्हाला आत्मिक आनंद प्राप्त होते, ज्या ठिकाणी तुमची वृत्ती सात्विक होते, ज्या ठिकाणी तुमच्यामध्ये परोपकार जागा होते, तो खऱ्या अर्थानं स्वर्ग आहे. ज्या ठिकाणी तुमचं नाव तुमच्या माघारी लोक घ्यायला लागतात, कीर्ती तोची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाचा पसारा. तुमची कीर्ती ज्या ठिकाणी व्हायला लागेल तो खऱ्या अर्थानं स्वर्ग आहे मित्र. आणि अपकीर्ती जिथे व्हायला लागली तो नरकाचा पसारा. म्हणून खऱ्या अर्थानं गाव जिवंत ठेवायचं असेल तर गावावर आमचं प्रेम असलं पाहिजे. गावातल्या ज्या उणीवा आहेत त्या भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. गावाला जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गावात कुणी गरीब असेल,
कोणी श्रीमंत असेल त्या श्रीमंतांनी समजावं की धन हे गरिबाचे रक्त, समजूनी वागवत श्रीमंत. धन हे गरिबाचं रक्त आहे. त्याच्या श्रमाच्या घामात त्यांनी घाम पेरला, काळ्या मातीमध्ये त्यांनी घाम पेरला, म्हणून कुठेतरी आपल्याला हे सर्व प्राप्त झालेलं आहे. ही भावना ज्या दिवशी आमच्यामध्ये निर्माण होईल त्या दिवशी तुम्हाला सांगतो की वंदनीय राष्ट्रसंतांचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार. त्यांचं स्वप्न होतं अवघ्या आयुष्याचा मतितार्थ, अवघ्या आयुष्याचा विचार जर राष्ट्रसंतांच्या केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कोणीतरी विचारलं, माऊली तुमचा जन्मदिवस आम्हाला साजरा करायचा. राष्ट्रसंतांनी स्पष्ट नकार दिला. माझा जन्मदिवस साजरा करण्यापेक्षा गावाची जयंती, ग्राम जयंती. तर ग्राम जयंती यामागचा उद्देश असा होता की माझ्या जन्मदिवसावर माझ्यावर प्रेम करणारे, माझ्यावर निष्ठा ठेवणारे माझे हितचिंतक ते गावावर प्रेम करतील, मी समजून प्रेम करतील. का तर खऱ्या अर्थानं अवघ्या गावात जे जीव आहे त्यांचाही कुठेतरी उद्धार व्हावा, हा राष्ट्रसंतांचं स्वप्न होतं. आणि त्या उद्धार कामनेतून राष्ट्रसंतांनी ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा नवा. कारण देशात समता नांदावी, देशात बंधुता नांदावी, देशात एकता नांदावी, देशात अखंडता नांदावी, देशात खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो सुख संपन्न ऐश्वर्य समृद्धी ही नांदावी. पण अलीकडे मोठं दुःखानं सांगावंच वाटतं. अलीकडे पाहतो आम्ही आमचा संतांच्या विचारावर चालणारा देश आहे. आम्ही त्या मातीतले आहोत. खऱ्या अर्थानं आम्हाला संतांचा वारसा आहे, देवी देवतांचा वारसा आहे. इथल्या मातीला आम्ही त्या विचाराने चालतो. पण राष्ट्रसंतांनी सांगितलं बाप हो, प्रत्येक वेळा सजग केलं. राष्ट्रसंतांची राष्ट्रवंदना म्हणजे खऱ्या अर्थानं ही भारत मातेची प्रार्थना आहे. राष्ट्रसंतांनी तेव्हाही आम्हाला सांगितलं शत्रू बडा ही क्रूर आहे, शत्रू क्रूर आहे, त्याच्यापासून आम्हाला सजग होता आलं पाहिजे. केवळ मंदिरात जावं, मंदिरी जाऊन नाक दाबावे, त्या परीस रस्त्यावरचे काटे उचलावे, हे सांगणारा महात्मा खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत होता. केवळ देवभक्ती नव्हती, मंदिरात जाऊन भक्ती करणे एवढंच राष्ट्रसंतांना अभिप्रेत नव्हतं. तर खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी हे विश्व, हे राष्ट्र, ही बंधुत्वाची भावना खऱ्या अर्थानं याच्यामध्ये देव दडलेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणारा महात्मा जगाच्या पाठीवर कुणी झाला असेल तर ते माऊली, माझी माऊली राष्ट्रसंत होते. त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मित्र, आज परिस्थिती काय निर्माण झाली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या राष्ट्रवंदनेमध्ये त्यांनी सांगितलं तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. पण खऱ्या अर्थानं तीच परिस्थिती आज निर्माण झाली. आज परिस्थिती एवढी निर्माण झाली, राष्ट्रसंतांनी सांगितलं होतं की शत्रू निर्माण होणारच आहे. आणि तीच परिस्थिती आज निर्माण झाली की चीनने आक्रमण केलं. 1962 ला एकदा केलं होतं, तेव्हा राष्ट्रसंतांनी जागवलं, तैयार हुआ ये हिंद तुम्हारे साथ, आओ चीनियों मैदान में देखो हिंद का. की ललकारी, उठा उठा श्रीमंतांनो, अधिकाऱ्यांनो, पंडितांनो, हा काली क्रांतीची हे सांगून खऱ्या अर्थानं सजग केलं होतं. त्या दिवशी शेतकऱ्याचा निंदाला जाणारा विळा जाग्यावर थांबला. शेतकऱ्याच्या पोराची गायी हाकण्याची काळी त्या ठिकाणी थांबली. उद्योजक थांबला, सर्व थांबले. विचार मंथन व्हायला लागलं आणि स्वातंत्र्यातून भारत माता स्वातंत्र्याचा श्वास घेण्यासाठी मुक्त करणारा महात्मा, त्याच्यासाठी झटणारा महात्मा म्हणजे राष्ट्रसंत होते. 1962 ला जेव्हा हतबल झालेलं जे सैन्य होतं आमचं, त्यांना खऱ्या अर्थानं बळ देण्याचं काम राष्ट्रसंतांनी केलं. केवळ मंदिरात रमले, देवभक्तीत रमले नाही, तर देवभक्तीकडून त्यांचा प्रवास सुरू झाला तर खऱ्या अर्थानं देशभक्तीकडे. आणि राष्ट्रसंतांनी अवघ्या 27व्या वर्षाच्या वयापासून राष्ट्रभक्तीकडे त्याला अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला, त्याला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला. आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेतून सैन्याला बळ मिळालं आणि राष्ट्रसंतांनी सांगितलं आओ चीनी हो मैदान. आज ती परिस्थिती निर्माण झाली. आज देखील तीच परिस्थिती. आज चीनच्या लोकांनी आमच्या भारत मातेचे सुपुत्र, जे निधड्या छातीनं तुमचं माझं रक्षण करण्याकरता या खेड्यात जन्म घेतलेले, खेडूत मायबापाच्या, अशिक्षित मायबापाच्या पोटी जन्म घेतलेले हे सुज्ञ संतांच्या विचारावर जगणारे ही मुलं
खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपलं बलिदान त्यांना द्यावं लागलं. का? तर तुम्ही आणि मी या ठिकाणी सुरक्षित असावं. ही भावना आमच्यात का नाही, ही भक्ती आमच्यात का नाही, याचं देखील चिंतन झालं पाहिजे. ही जोपर्यंत मरण्यापर्यंतची भक्ती आमची दृढ होईल. मृत्यू आला तरी चालत, पण खऱ्या अर्थानं माझ्या भक्तीत कुठे कमी पडणार नाही. ती भक्ती एक शेतकरी करतो आणि दुसरा सैनिक करतो. ती बुद्धी आमच्यात का निर्माण होत नाही? ते आमच्या मातीचं नाही का? ते देखील आमच्यासारखेच आहे. जी भावना त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची ओतप्रोत निर्माण झाली, तीच भावना आमच्यामध्ये निर्माण व्हावी, हा राष्ट्रसंतांचं स्वप्न होतं. राष्ट्रसंतांनी त्या दिवशी त्या चीनच्या सीमेवर जाऊन सैनिकांना बळ देण्याचा प्रयत्न केलं. आज 20 या भारत मातेच्या मुलांना खऱ्या अर्थानं वीर मरण पत्करावं लागलं. चीननं आक्रमण केलं, ते धारातीर्थी पडले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील आपल्याला या ठिकाणी अर्पण करायची. त्यांच्या आत्म्याला या ठिकाणी शांती प्राप्त हो, हे देखील परमेश्वराला खऱ्या अर्थानं प्रार्थना करायची. का? तर खऱ्या अर्थानं ती आमच्या रक्ताची होती, ती आमच्या मातीची होती. हा विचार आमच्यामध्ये परोपकाराचा निर्माण झाला पाहिजे. कारण तुमच्या माझ्या सुरक्षतेसाठी ते त्यांच्या डोक्यात आहे. त्यांच्या डोक्यात तेच स्वप्न होतं की माझं खेड जगलं पाहिजे, माझं गाव जगलं पाहिजे. ही भावना आमच्याकडे चिंतनाचा विषय, खऱ्या अर्थानं प्रश्न निर्माण, ही भावना आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं अधिक दृढ व्हावी. आणि ही ज्या दिवशी होईल, राष्ट्रसंतांचे एक सुंदर भजन, गिरे गिरे ग्रामों में चलना जरा, तबही तो होगा ग्राम पुरा. शहरात नेते पुढारी रमायला लागले, उद्योजक रमायला लागले, श्रीमंत रमायला लागले, आणि खेड्यातल्या गरीब माणसाला देखील वेळ लागला. सर्व शहराकडे जायला लागले, गाव मरायला लागले. या परिस्थितीत राष्ट्रसंतांनी सांगितलं, बाप हो ना, ही धोक्याची घंटा आहे, म्हणून तुम्ही देखील परत या. म्हणून गिरे गिरे ग्रामों में चलना जरा, तबही तो होगा ग्राम पुरा. त्या दिवशी ग्राम, त्या दिवशी गाव पूर्ण झाले, स्वयंपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्यासाठी राष्ट्रसंतांनी सांगितलं. नाही तर परिस्थिती, राष्ट्रसंतांचे एक भजन तुम्हाला सांगतो, या परिस्थितीमध्ये अत्यंत तंतोतंत तुम्हाला सांगतो, ही आठवण करून देणार आहे. कही मानो कही मानो कही मानो कही मानो भारतवासियों, अब आई विपत बड़ी भारी, अब आई विपत बड़ी भारी. बदलेगा भौर जमाना, सब पंथ पड़ेंगे नाना, होगा सबको अभिमाना जी, बिरले ही छुटेंगे कारी, अब आई विपत बड़ी भारी. खऱ्या अर्थानं अब आई विपत बडी भारी. आम्ही आमच्यात भांडायला लागलो, याचा फायदा इतर घ्यायला लागलो. म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, मतभेद असतील, विचाराची भिन्नताही असतील, कुठे आमची तुमची तुम्हाला सांगतो, पण खऱ्या अर्थानं आम्ही एका आईची लेकरं आहोत. आई आमची एक आहे. ही भावना आमच्यातली खऱ्या अर्थानं मरू देऊ नका. ही भावना सदोदित कायम ठेवा. कारण ही भावना जोपर्यंत कायम असेल, तोपर्यंत तुम्हाला सांगतो, राष्ट्रसंतांचं स्वप्न जे आहे ना, ते खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत ज्या ठिकाणी असतील, ज्या राष्ट्रसंतांनी खऱ्या अर्थानं कल्याण कामनेची भावना जपली, त्या राष्ट्रसंतांना त्या ठिकाणी आनंद होईल की माझे लेकर आहे, माझ्या विचाराचे वारसदार आहे. राष्ट्रसंतांनी वारसदार कोणाला म्हटलं? तर जे आदर्श विचार, जे कोणी माझे प्रेमळ, त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ. जे त्यांचे प्रेमळ आहे, जे त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास करतायत, जे त्यांच्या साहित्याचा प्रचार प्रसार करतायत, तो प्रयत्न आपल्याला करायचा. खऱ्या अर्थानं त्या दिवशी आम्ही त्यांच्या विचाराचे वारसदार. आणि मी तुम्हाला सांगतो, महत्वाचा विषय असा आहे, आम्ही पंथाची भांडणं, धर्माची भांडणं, माणसातली भांडणं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ही धर्मातली भांडणं थांबली पाहिजे. पोती से पोती झगड़ने लगी और प्रेम की बातें बिगड़ने लगी.
आम्ही आमच्यात भांडायला लागलो. कुणी म्हणायला लागले हा मोठा, कुणी म्हणायला लागले तो मोठा. कुणी मोठा नाही. तुम्हाला असं केवळ मोठा आम्हाला जो आमचं या सृष्टीचं खऱ्या अर्थानं पालन करतो, या सृष्टीला खऱ्या अर्थानं चालवण्याचा प्रयत्न करतो, तो सर्वात मोठा, त्यावरून मोठा कुणी नाही. ही भावना आमच्यामध्ये निर्माण झाली. आम्ही सर्व सारखे आहोत. ही भावना आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ग्रामगीता हा ग्रंथ खऱ्या अर्थानं का लिहिला हो, तर खऱ्या अर्थानं खेळ जगावं. अवघ खेळ याच्यामध्ये विसावलेला आहे. आणि याच्यामध्ये खेळ विसावलं असल्यामुळं तुम्हाला सांगतो, या ग्रामगीतेमध्ये खेळ असल्यामुळं हा विश्वाचा विचार याच्यामध्ये दडलेला आहे. विश्वाच्या कल्याणाची कामना याच्यामध्ये दडलेली आहे. कारण ज्याच्यामध्ये गाव आहे. 11वा अध्याय राष्ट्रसंतांनी ग्राम रक्षण लिहिला की गावाचं खऱ्या अर्थानं संगोपन झालं पाहिजे, ते गाव राखल्या गेलं पाहिजे. ही भावना खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची होती. राष्ट्रसंतांनी 11व्या अध्याय ग्राम रक्षण मध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं खबरदार केलं. बघा, खबरदार केलं. राष्ट्रसंतांनी सांगितलं की गाव जगावं असं वाटत असेल तर गावाला पोषक विचार अत्यंत महत्वाचे. त्याला पोषक विचाराचं खत पाणी झालं पाहिजे. कारण असुरी वृत्ती, वाईट वृत्ती, अघोरी वृत्ती ही गावाला बाधक आहे. गावाच्या उन्नतीला खऱ्या अर्थानं ती बाधा पोहोचवणारी आहे. म्हणून ती वृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. आणि ही वृत्ती तुम्हाला सांगतो ही केवळ सुसंस्कारात. जिथे संस्कार आहे, जिथे संस्कार असतील त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ही वृत्ती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तोच अभाव निर्माण झालाय. म्हणून ही असुरी वृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. जी घरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, ही भावना आमच्या वाईट माणसात तर वाईट पण गळालं पाहिजे. ही भावना जोपर्यंत आमच्यात निर्माण होणार नाही तोपर्यंत गाव सुरक्षित राहणार नाही. आणि गावाला खऱ्या अर्थानं आम्ही मंदिर समजणार नाही. आमचं गाव आम्हाला मंदिर समजावं लागेल. त्या मंदिरातली मूर्ती म्हणजे खऱ्यातलं गावातला माणूस समजावा लागेल. मानव मूर्ती सुंदर. जोपर्यंत आम्ही समजणार नाही, जोपर्यंत ही भावना आमच्यामध्ये दूर होणार नाही, जेव्हा केवढा अंकार तेवढी भावना माई मला मेरा कुठे कुठे आहे. जगाचा विचार केला आमच्यापेक्षा कितीतरी मोठी माणसं पडलेली आहेत. पण अहंकार आणि अहंकारी वृत्ती गावाच्या संरक्षणाकरता, ग्रामरक्षणाकरता अत्यंत बाधक आहे. म्हणून ही वृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. आणि ग्रामसेवेची वृत्ती, ग्रामसेवेची वृत्ती आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. जो गावाची सेवा करतो, मगा सांगितलं तो कीर्तीने मानाने तर त्याचं जीवन सार्थ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ती वृत्ती आमच्यामध्ये, ग्रामसेवेची वृत्ती आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि माणसात तुम्हाला सांगतो बरीच माणसं सात्विक आहेत, चांगली माणसं आहेत. पण चांगली माणसं वाईट माणसाला सुधरवण्याचा प्रयत्न करतात. बरीच चांगली माणसं आहेत. आपल्याला काय म्हणजे आपण त्याच्यात नसतो, आपण कोणाच्या काही वाईट चांगल्या गोष्टीत राहत नसतो. मग आमचा उपयोग तरी काय? आमचा उपयोग जर समाजाला व्हावं वाटत असेल तर आम्हाला त्यांच्यामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं सुविचाराची पेरणी, विचाराची पेरणी करावी लागेल. आणि विचाराची पेरणी करण्याकरता तुम्हाला सांगतो त्या पडीक जमिनीपर्यंत, त्या पडीक मातीपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्वाचं आहे. पण खऱ्या अर्थानं आमची सात्विकता आहे तर दुबळी झाली आहे. तुम्हाला सांगतो हिला कुबड्या लागल्या. आमच्या सात्विकता खूप आहे, पण केवळ ती समाजाच्या उपयोगाची नसेल तर तसली सात्विकता देखील कामाची. कितीही तुम्ही सात्विक असा, पण तुमचा जर समाजाला उपयोग होत नसेल तर तुमची सात्विकता कामाची तरी काय. म्हणून त्यासाठी सात्विकता दुबळी नसो, ती खऱ्या अर्थानं समर्थ असली पाहिजे. माझी सात्विकता इतरांना सात्विक बनवण्यासाठी जर खऱ्या अर्थानं प्रेरणा देत असेल, ती सात्विकता जर खऱ्या अर्थानं इतरांना मार्ग देण्यासाठी, इतरांना खऱ्या अर्थानं प्रेरणा देण्यासाठी
उपयोगात येत असेल तर ती अत्यंत महत्वाची, म्हणून तो देखील आमचा प्रयत्न झाला पाहिजे. हे वंदनीय राष्ट्रसंतांचं स्वप्न होतं आणि चांगुलपणा महत्वाचा. राष्ट्रसंतांनी सांगितलं चांगुलपणा असावा, आमच्यात चांगलेपणा असावा. तर तो चांगलापणाही त्याच्यामध्ये तारतम्य जर नसलं, तारतम्य नाही ज्ञानी में तो ज्ञान गया. तारतम्य अत्यंत महत्वाचं आहे, म्हणून ते तारतम्य अत्यंत आम्हाला जपावं लागेल. हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला गाव जगलं पाहिजे, ही भावना निर्माण व्हायची असेल तर खऱ्या अर्थानं या विचारानं चालावं आणि चालावंच लागेल, हा आग्रह मी माझ्याशी केला पाहिजे. आणि म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहिलं, म्हणून केली अर्पण, म्हणून केली ग्रामगीता, जागृत व्हावा ग्रामदेवता. ज्ञानेश्वर म्हणून केली ग्रामगीता, जागृत व्हाया ग्रामदेवता. गावातली देवता जागृत, आणि देवता कोण आहे? गीता बोधिली अर्जुनाला, ग्रामगीता ही सर्व ग्रामाला, राहू नये कोणी मागासला, म्हणून बोलिला देव माझा. ही ग्रामगीता म्हणजे काय? तर ही खऱ्या अर्थानं भगवान गोपाल कृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलेली जी गीता आहे, त्याच गीतेचं सक्रिय रूप, त्याच गीतेचं हे रूप खऱ्या अर्थानं आजच्या भरकटलेल्या अर्जुनाला त्याच्या मार्गाची खऱ्या अर्थानं ओळख पटवून देण्यासाठी, त्याला त्याची ओळख पटवून देण्यासाठी ही ग्रामगीता निर्माण झाली. राष्ट्रसंतांनी पुरावा देताना म्हटलंय, ज्ञान राजगुरु माऊली त्यांच्या कृपादृष्टीची सावली, परंपरेने फळाली ग्रामगीता रूपाने. श्री क्षेत्र पंढरपुरी बैसलोस्ता चंद्रभागे तिरी स्फुरू लागली, यांतरी विश्वाकार होती. हे ज्ञानराजू गुरु माऊलीचा खऱ्या अर्थानं हा प्रसार आहे. ती परंपरा खऱ्या अर्थानं संतांच्या विचाराची परंपरा अबाधित ठेवत ही ग्रामगीता तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचली आहे. कारण गावाचा विकास या ग्रामगीतेचा खऱ्या अर्थानं उद्देश आहे. आणि ग्रामशुद्धी, गावाचा विकास व्हावा असं वाटत असेल, गाव जिवंत राहावं असं वाटत असेल, गाव हे मंदिर शोभावं वाटत असेल, तर खऱ्या अर्थानं गावाची शुद्धी देखील महत्वाची, ग्रामशुद्धी. कारण खेड्यामध्ये आज निर्माण झालेली दुरावस्था, केवढी दुरावस्था निर्माण झाली, त्याच्यावर काहीतरी उपाययोजना आमच्या नानाविध कलेतून, आमच्यामध्ये अनेक कला आहेत, पण त्या गावाला पोषकच असेल असं. म्हणून गावाला पोषक असलेल्या 1664 कला ज्या आहेत, त्या कला खऱ्या अर्थानं त्या कलेवर आमचं आतापर्यंत जे उदाहरण भरण झालं, हे टेक्नॉलॉजीच्या काळात येण्यापूर्वीचा जो आमची खऱ्या अर्थानं वाटचाल होती आमच्या पूर्वजाची, हे कलेच्या भरोश्यावर राष्ट्रसंतांनी देखील सांगितलं, एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला. एक तरी अंगी असू दे कला, पशु पक्षाची येणी जयाची, काय अपेक्षा धरा तयाची. पशु पक्षाकडून काय अपेक्षा? आम्ही त्याही पेक्षा बत्तर जीवन जगायला लागलो, 72 जीवन जगायला. याचं कुठेतरी चिंतन झालं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं खेड्याच्या दुरवस्थेचं जे काही कारण आहे, त्याच्यातल्या ज्या उणीवा आहे, त्या शोधून काढून खऱ्या अर्थानं ती दुरावस्था, त्याच्यावर उपाय योजना काय असतील त्या निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्हाला करायचं, आजच्या युवकाला करायचं. आजच्या युवकाला खऱ्या अर्थानं ही संतांच्या विचाराची जे खऱ्या अर्थानं पालखी आहे, ती खऱ्या अर्थानं आपल्या खांद्यावर पेलायची. राष्ट्रभक्त म्हणून समाजामध्ये मिरवण्या हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या दिवशी आम्ही राष्ट्रभक्त म्हणून या समाजामध्ये शोभून दिसू, म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यावरच्या उपाययोजना काय आहे? रामधून आम्ही सकाळी काढतो, त्या रामधून मधून खऱ्या अर्थानं गाव स्वयंस्फूर्त होते, त्या गावाची खऱ्या अर्थानं सकाळी आंघोळ होते, सकाळी एकामेकाच्या खऱ्या अर्थानं आमच्या भेटीगाठी होतात, सुखदुःखाची नंतर चर्चा होते. आणि खऱ्या अर्थानं आम्ही सकाळी उठलो पाहिजे, आम्हाला जो प्राणवायू आहे तो देखील प्राप्त होते. ही
याची शुद्धी खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीता नावाच्या युग संजीवनी ग्रंथातून सांगितलं. ग्रामसफाई, मग त्यानंतर रामधून, आणि मग खऱ्या अर्थानं राष्ट्रसंतांनी सांगितलंय की आमची शेती कशी निर्माण करावी, त्याच्यासाठी खत कसं निर्माण करावं, त्या खताचं व्यवस्थापन. पहिले ग्रामसफाई आली, ग्रामसफाई नंतर रामधून आली, आणि रामधून मध्ये आम्हाला नंतर सांगायचं आहे की गावात जो कचरा निर्माण होतो, आता कचऱ्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. काही लोकांच्या डोक्यात कचरा निर्माण होतो, तो वेगळा, आणि तो देखील झाडून काढण्याचं काम संतांनी केलं. गाडगे बाबांनी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला सांगत सांगत सांगितलं, माय बापू गाव आपलं स्वच्छ. रात्रीला एखाद्या मंदिराच्या पारावर जायचे, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपालाचा जागर करायचे, 2 हातात 2 दगड घ्यायचे, आणि खऱ्या अर्थानं टाळ म्हणून ते वाजवत लोकांना त्या ठिकाणी सांगायचे, माय बापू हो आता रात्रीला गोडकी सफा करायची आणि दिवसाला गावात निर्माण झालेली घाण साफ करायची. हे सांगणारा महात्मा म्हणजे गाडगे बाबा. आणि विदर्भाचं भाग्य, या महाराष्ट्राच्या भूमीचं भाग्य, या भारत भूमीचं भाग्य आहे. तुम्हाला सांगतो की अशी संत, ही एका नाण्याची 2 बाजू. हे खऱ्या अर्थानं ज्यांनी माणूस म्हणून कसं जगावं, माणूस म्हणून आम्ही शोभून कसं दिसावं, याची खऱ्या अर्थानं आचारसंहिता, याचं खऱ्या अर्थानं संविधान निर्माण करण्याचं काम आपल्या संत साहित्याच्या माध्यमातून केलं. किती भजन आहेत राष्ट्रसंतांची, किती भजन आहेत. आज 3,500-4 हजार भजन राष्ट्रसंतांनी लिहिताना बहुतांशी भजन खऱ्या अर्थानं मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, या भजनासह तुम्हाला सांगतो राष्ट्रसंतांनी सांगितलं. पत्थर सारे बाम बनेंगे, भक्त बनेंगी सेना, सर्व प्रेरणा देणारे खऱ्या अर्थानं ऊर्जा निर्माण करणारे भजने राष्ट्रसंतांनी निर्माण केली. राष्ट्रसंतांनी सांगितलं, मंदिरात नाही दिसला, आता मंदिरात खऱ्या अर्थानं, कारण माझा कतीचा पत्ता बदलला. देव लोक वेडे जाती तीर्थाला, चुकून तीर्थाला जायला लागले. तीर्थात हुंडा पाणी, देव रोकडा सज्जनी तू माणसात आहे, ही भावना खऱ्या अर्थानं आमची दृढ झाली पाहिजे. माणसातला देव शोधता आला पाहिजे. जो मरणारा राबणारा गावातला माणूस आहे त्याच्यामध्ये देव पाहता आला पाहिजे, ही भावना ज्या दिवशी आमची निर्माण. आणि हेच स्वप्न राष्ट्रसंतांचं, हेच स्वप्न राष्ट्रसंतांचं होतं. म्हणून खऱ्या अर्थानं ते गाव जगण्यासाठी, गावात खऱ्या अर्थानं गाईचा प्रवास, गावात जे शेतीला पोषक आहे, शेतकऱ्याला पोषक आहे, गावाला पोषक आहे, शुद्ध अन्न गावात निर्माण व्हावं, शुद्ध गावची हवा, हे खऱ्या अर्थानं जर राहिलं तर तुम्हाला सांगतो इथे चांगल्या गोष्टी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. विश्वास, खऱ्या अर्थानं शांतता प्रस्थापित व्हायला वेळ लागणार. पण केवढा आम्ही विश्वाचा विचार करायला लागलो, त्यातून गाव वगळलं, म्हणून हा अधोगती आमच्या वाट्याला आली, ही विसरता येणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 13व्या अध्याय ग्राम निर्माण कला, ग्राम निर्माण कला या अध्यायामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं की गावाच्या दारिद्र्याचे कारण, गावाच्या दारिद्र्याचे कारण काय. गावी राहती गरीब उपवाशी, अन्न सत्र लावी तो शिकाशी, हे खऱ्या अर्थानं लक्षण आहे. आम्ही खऱ्या अर्थानं तीर्थ मोठे करायला लागलो, पण जे गाव माझं तीर्थ आहे त्याचा विसर पडला. आणि भुललिया कर्मा वेरा पडे. तुम्हाला सांगतो जिथे कर्म भुलले, आमचे वर्म चुकले, त्या ठिकाणी फेरा पडल्याशिवाय राहणार नाही. हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून मित्र हो, खऱ्या अर्थानं सांगणं म्हणजे राष्ट्रसंतांचा विचार देताना एकच सांगावंसं वाटतं. आजचा माझा विषय, मला पुरुषोत्तम दादा बैसकरांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी बोलावं, आणि हे माझ्यासाठी अवघड काम होतं. फेसबुक लाईव्ह वरून बोलणे मला हे कळत नव्हतं, पण त्यांनी मला समजून सांगितलं. कारण त्यांचं मनपूर्वक धन्यवाद त्यांना यासाठी देतो की माझ्यापेक्षा कितीतरी वयानं मोठे असले तरी खऱ्या अर्थानं विचारांनी आजही तरुण आहेत हे त्यांनी दाखवून दिलं. मला सांगितलं इथे क्लिक करा, तिथे क्लिक करा. का तर खऱ्या अर्थानं राष्ट्रसंतांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार कुठल्याही स्थितीमध्ये न थांबता
न थांबता हा झालाच पाहिजे या उद्देशाने त्यांनी मला आज समजून सांगितलं. इथे क्लिक करा म्हणजे तुम्ही गो लाईव्ह व्हाल, म्हणजे तुमचा संवाद थेट पोहोचेल. त्याच्या मागचं कारण जिव्हाळा. असेल ती परिस्थिती असू द्या हो, परिस्थितीचं काय. या संतांनी किती वेदना भोगल्या. अरे त्या संतांनी वेदना भोगल्या म्हणून वेदासारखी शब्द जन्माला आले हे देखील आम्हाला विसरता येणार नाही. ज्यावर खऱ्या अर्थानं आम्ही आमचं जीवन निर्माण, ज्या आदर्श विचारावर आम्ही आज खऱ्या अर्थानं चालतोय, ते वेदांताचे शब्द खऱ्या अर्थानं वेदनेतून निर्माण झाले. या संतांनी वेदना सहन केल्या, ते विसरता येणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराचे वारसदार म्हणून आम्ही देखील वेदना सहन करायला, आम्हाला देखील वेदना सहन करता आल्या पाहिजे. कारण आधी हाताला चटके बैलाबाईंचे तेव्हा मिळते, ते चटके सहन करण्याची खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये वृत्ती निर्माण झाली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, स्वावलंबी जीवन अत्यंत महत्वाचं. विसंबून राहण्यापेक्षा असेल त्या परिस्थितीमध्ये मी समर्थ आहे ही भावना माझ्यात निर्माण होणे आणि त्या भावनेतून खऱ्या अर्थानं माझ्या जीवनाला अधिक कसं बळकट करता येईल, अलंकारित कसं करता येईल, समृद्ध कसं करता येईल, ही भावना आमच्यामध्ये स्वावलंबनाची निर्माण होणं म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, स्वावलंबी जीवन हे अत्यंत स्वाभिमानाचं उदाहरण आहे. स्वाभिमानी जीवन जगणे, म्हणून ते स्वाभिमानी जीवन आम्हाला जगता आलं पाहिजे. याच्यासाठी हे अत्यंत महत्वाचं. आणि ज्या दिवशी ह्या सर्व गोष्टी व्हायला लागल्या, ह्या सर्व गोष्टी ज्या दिवशी व्हायला लागेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं स्वप्न, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी या सर्व गोष्टी आम्ही पाहायला लागलो त्या दिवशी तुम्हाला सांगतो, आदर्श ग्राम रचना निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आदर्श ग्राम रचना हा खऱ्या अर्थानं खेड्याच्या जिवंतपणाचा, खेड्याच्या समृद्धीचा, खेड्याच्या ऐश्वर्याचा आत्मा आहे. बघा, आदर्श ग्राम रचना, गावातली रचना अशी सुंदर असावी हे स्वप्न माझ्या माऊली राष्ट्रसंतांचं होतं. ज्या दिवशी ह्या सर्व गोष्टी जपायला लागू त्या दिवशी राष्ट्रसंतांनी सांगितल्याप्रमाणे आमचं ग्राम आरोग्य, आम्ही आमचं आरोग्य सांभाळतो. मला कोरोना झाला का, मला होऊ नये या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करतो, पण माझ्या गावाचं आरोग्य सांभाळल्या गेलं पाहिजे, माझ्यापासून इतरांना बाधा पोहोचू नये, ही भावना आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. याच्यासाठी खऱ्या अर्थानं झटले तो संत चंदनाप्रमाणे झिजले, मंदिरातल्या नंदा दीपकाप्रमाणे स्वतःला जाळून खऱ्या अर्थानं त्यांनी या विश्वाला प्रकाशमान करण्याचं काम केलं. ते म्हणजे संत होते. म्हणून राष्ट्रसंतांच्या या भजनाची आठवण झाली आणि खऱ्या अर्थानं त्या आठवणीतून मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. तुम्ही सर्व जे फेसबुक लाईव्ह वर मला ऐकतात त्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि तुमची आणि माझी गाठभेट या माध्यमाच्या माध्यमाने करून देण्याचा ज्यांचा प्रयत्न होता, आमचे ज्ञानराज दादा बायस्कर आणि आमचे पुरुषोत्तमजी बायस्कर, त्यांचं मार्गदर्शन नेहमी मला असतं. नेहमी त्यांच्या मार्गदर्शनातून खऱ्या अर्थानं मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न माझा असतो. त्यांनी जी भेट घडवून दिली त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि त्यांच्या हाताने आणि त्यांच्या विचारातून, त्यांच्या प्रेरणेने निर्माण झालेले जे काही लोक आहेत त्यांच्या देखील हाताने उत्तरोत्तर राष्ट्रसंतांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा, ग्रामगीतेचा प्रसार आणि प्रचार व्हावा, सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान आणि राष्ट्रसंतांच्या भजनाचा खऱ्या अर्थानं प्रचार प्रसार होऊन एक राष्ट्रभक्त सुजाण नागरिक या समाजामध्ये निर्माण व्हावा. यासाठी अत्यंत त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी जो हा प्रयत्न चालवला, आम्ही थांबायचं नाही, कुठल्याच परिस्थितीत थांबायचं नाही. लाख तुफान, किती तुफान येऊ द्या, कितीही वादळ येऊ द्या, पण त्या वादळात मी माझी नाव, आणि ज्या नावेत खऱ्या अर्थानं असेल माझं गाव, ते नाव मी साबूत ठेवल्याशिवाय राहणार नाही, तिला तगवल्याशिवाय राहणार नाही. ही भावना माझ्यात निर्माण झाली पाहिजे. म्हणून मी, दादांनी मला विचारलं कुठल्या विषयावर बोलणार, म्हणलं माझा जिव्हाळ्याचा विषय गाव.
गावात राहणारा माणूस मी गावावर प्रेम करतो आणि गावासाठी जगणार आहे, राष्ट्रसंतांच्या विचारातून तुम्हाला सांगतो. म्हणून विषय कोणता तुम्ही सांगितलं त्यांना, विषय माझं गावचं मंदिर शोध. त्याचं कारण असं आहे, राष्ट्रसंतांचं एक स्वप्न भजन मला तेव्हाच आठवलं. त्यांनी तरुणांना उद्देशून ते भजन म्हटलं असावं. अरे रिकामा कशाला तीर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला तीर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला तीर्थ. गावी राती गरीब उपवासी, अन्न सत्र लाविशी काशी, हे दान नव्हे का व्यर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. तुझ्या गावाची शाळा ही मोडली, धर्मशाळा तू तीर्थाशी जोडली, याने निघतो का जीवनात अर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला तीर्थ. गावी राती गरीब उपवाशी, गावी राती गरीब उपवाशी, गावी गरिबांची घरटी मोडली, तू तीर्थाशी मंदिरी ही जोडली, गाव गुंड करीती अनर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला तीर्थ. आपल्या गावाची सेवा जो करतो, आपल्या गावाची सेवा जो करतो, तोची कीर्तीने मानाने तरतो, दास तुकड्या मने होई सार्थ, तुझं गावच नाही का तीर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला तीर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला तीर्थ. हे प्रेरणादायी भजन राष्ट्रसंतांचं खऱ्या अर्थाने आजच्या विषयाकरता घेतलेलं होतं. तुम्हा सर्वांनी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला ऐकलं, या ठिकाणी मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी माझे विचार गोड करून घेतले. तुम्हा सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. तुमच्या उदंड आयुष्याची खऱ्या अर्थाने या ठिकाणी कामना करतो. आणि भारत मातेचे जे 20 शहीद पुत्र या चीनच्या हल्ल्यामध्ये खऱ्या अर्थानं हुतात्म्य पत्करलं, त्यांचे जे खऱ्या अर्थानं ज्यांनी बलिदान या भारत मातेकरिता दिलं, त्यांना या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या आणि माझ्या वतीनं, या भारतवासियांच्या वतीनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम करतो. धन्यवाद. जय हिंद.